स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवतोय झणझणीत अशी तर्रीदार मिसळ। त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात। एक बारीक चिरलेला टोमॅटो, 2 मोठे कांदे, खोबरं, कोथिंबीर वाटून घेतले, आलं लसणाची पेस्ट, फोडणीसाठी मोहरी, हिंग, कोरड्या मसाल्यांमध्ये घेतले हळद, धने पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ आणि मिसळ मसाला टाकणार आहोत आपण। आणि एक बाउल मटकी। आता सुरुवातीला तेल गरम करायला ठेवले। तेल थोडंसं गरम झालं की त्यात टाकून घेऊयात मोहरी आणि हिंग। मोहरी छान तडतडून द्यायची। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जाईल कांदा। कांदा छान असा गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घेऊयात। आपण आज मिसळ मातीच्या भांड्यामध्ये बनवतोय। जर मातीचं भांडं यूज करत असाल तर असं लाकडी पळी वापरायची, कारण जर तुम्ही स्टीलचं वापरला तर त्या भांड्याला खर पडू शकते। गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची, नाहीतर भांड्याला तडा जाऊ शकतो। आता आपण छानसा कांदा हा भाजून घेऊयात। कांदा छान असा आपला भाजत आलाय। आता कांदा थोडासा भाजत आला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊयात। टोमॅटो ही कांद्याबरोबर छान भाजून घ्यायचा। टोमॅटो पटकन भाजला जावा यासाठी थोडंसं त्याच्यात मीठ टाकून घेऊयात आणि एकसारखं हलवून घेऊयात। टोमॅटो आपला छानसर भाजत आलाय। आता एक मिनिटभर त्याला असंच परतून घेऊया, म्हणजे तो चांगला तेलामध्ये विरघळेल, एकसारखा भाजला जाईल। 2 ते 3 मिनिटं असं त्याला परतून घेऊयात। तुम्ही बघू शकता टोमॅटो ही आपला छान असा भाजला गेलाय। आता त्याच्यामध्ये घालून घेऊयात आलं लसणाची पेस्ट, 1-1.5 चमचा। आलं लसणाची पेस्ट शक्यतो ताजी वापरा, म्हणजे त्याचा वास चव 1 नंबर राहते मिसळला। छान अशी आलं लसणाची पेस्ट लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची। आलं लसणाची पेस्ट छान परतली त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आपण जे मगाशी खोबरा आणि कोथिंबीरीचं जे वाटण करून घेतलंय ना, ते खोबरं थोडंसं भाजून घेतलेलं त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून वाटून घेतलंय ते टाकून घेऊयात। तेही छान तेलामध्ये परतून घेऊया। छान असा मसाल्याचा सुगंध सुटलाय। एक मिनिटभर हे व्यवस्थित परतून घेऊयात, सगळ्या मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत। तुम्ही मसाले जेवढे तेलात चांगले भाजाल ना, तेवढी मिसळला तर्री छान येते आणि चव छान लागते। मसाले कच्चे अजिबात ठेवायचे नाहीत। हे बघा छान असं एकसारखं भाजून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचेत आपल्याला कोरडे मसाले। तेही छान मिक्स करूयात। 1 मिनिटभर ह्याला पण असंच भाजून घेऊयात। या मसाल्यांबरोबरच घालून घेऊयात मिसळ मसाला, तोही छान मसाल्यांबरोबर भाजून घेऊयात। झाकण ठेवून 1 मिनिटभर ह्याला अशीच वाफ देऊन घेऊयात, म्हणजे मसाले चांगले भाजले जातील। तर सगळा मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजला गेलाय। आता ह्या स्टेजला त्याच्यामध्ये घालून घेऊयात स्वच्छ धुवून घेतलेली मटकी। तुम्ही नुसती हळद मीठ घालून नुसती उकडून घेऊ शकता, किंवा अशी ह्याच्यामध्ये घालू शकता। आपल्याला मिसळ झटपट बनवायची आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्येच घातली आहे। आता हे व्यवस्थित मसाल्याबरोबर हलवून घेऊयात। छान झाला मिनिटभर असंच परतून घेऊयात। छान अशी मटकी मसाल्यामध्ये भाजली की त्याच्यामध्ये आता आपण जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं पाणी घालून घेणार आहोत। पाणी गरम करून घालायचं, गार पाणी घालायचं नाही। मी तर पाणी गरम करून घेतलंय ते घालून घेऊयात।
छान असं एक त्याला 10 ते 15 मिनिटं आता शिजून देऊयात. आपली मिसळ बनवून आता तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता याला तर्री छान आलेली आहे. आता आपण मिसळ प्लेटमध्ये तयार करून घेऊयात. त्यासाठी पहिल्यांदाच आतील प्लेटमध्ये पाव साईडला देऊयात, कांदा, नंतर जाईल लिंबू, थोडासा आधी फरसाण प्लेटमध्ये घालून घेऊयात. त्याच्यावरती आपली मिसळचा रस्सा आणि मटकी जाईल. परत वरून थोडासा फरसाण ऍड करूया. थोडी तर्री घ्यायची. वरून बारीक शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह.